कोण म्हणतं स्वामी नाही, स्वामी आहेत. स्वामी कुणाच्या ना कुणाच्या मार्फत कुणाची मदत कशी करतात हे आपल्याला देखील कळत नाही. या ताईंसोबत देखील असंच काही झालं आहे. खूप सुंदर असा अनुभव स्वामींनी या ताईंना दिला. चला तर मग हा अनुभव आपण ताईंच्या शब्दात बघूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. मी गेल्या 12-13 वर्षापासून स्वामी सेवेत आहे. आमच्या घरामध्ये मी आणि माझी मुलगी स्वामींची सेवा करते, बाकी कोणी नाही. पण केंद्रात ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही देवघर देव्हारा सर्व काही करून घेतलं आहे आणि स्वामींची नित्य आरती देवपूजा सर्व काही घरामध्ये होत असतं. स्वामी कृपेने जे जे संकट होते ते सर्व काही नाहीसे झाले. असेच आमचे खूप छान दिवस चालू होते. पण एके दिवशी काय झालं ना की अचानकपणे मला काय झालं काही एक कळायला मार्ग नव्हता. माझ्या हॉलमध्ये स्वामींचा खूप मोठा फोटो आहे आणि मी त्या फोटोखाली अचानक पडली आणि माझी मुलगी बाथरूमसाठी उठली होती म्हणून मला माझ्या तोंडातून आवाज देखील निघत नव्हता. मी पूर्ण काळी निळी पडली होती. मी खरं सांगते, मला काय होतंय मलाच कळत नव्हतं. त्यावेळेस माझी मुलगी ही आली आणि माझी मुलगीने मला बघितलं आणि ती माझ्याकडे धावत आली. त्यावेळेस मी तिला म्हटलं, ती मला बोलू लागली, आई तुला काय होतंय, काय झालं? त्यावेळेस मी म्हटलं, मला खूप त्रास होत आहे. मी एवढंच माझ्या तोंडातून उच्चार निघले. माझं तोंड पूर्ण काळं निळं झालं होतं. मग लगेच तिने सर्वांना बोलून आणलं आणि सर्वजण आले आणि मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर माझा ऑक्सिजन लेवल ही 20 झाली होती. म्हणजे मला व्हेंटिलेटरवरची खूप गरज होती. मग डॉक्टरांनी लगेच मला व्हेंटिलेटरवरती ठेवलं. माझ्या मुलीचा जप तारक मंत्र हे चालूच होतं. ती खूप रडत होती. त्यानंतर काय झालं ना की मग थोड्या वेळाने मला थोडं बरं वाटू लागलं. व्हेंटिलेटरवरती असताना मला एकच म्हणजे आठवत होतं की मला तारक मंत्र ऐकायचं आहे. मी डॉक्टरांना म्हटले की मला तारक मंत्र ऐकायचं आहे. त्यावेळेस सगळ्यांनी मनाई केली, पण माझ्या मुलीने माझ्या जवळ मोबाईल आणून तारक मंत्र हळू आवाजामध्ये लावून दिला. जसं तारक मंत्र चालू होता तसं मला बरं वाटत होतं. त्या व्हेंटिलेटरपेक्षा तारक मंत्राने मला खूप छान वाटत होतं. त्या तारक मंत्राच्या एक शब्दाने माझा श्वास हा वाढत होता आणि माझे हृदयाचे ठोके हे कमी होत होते. असंच मी तारक मंत्र ऐकलं आणि मला बरं वाटलं. सकाळपर्यंत मी खूप छान व्यवस्थित झाले. सकाळी मला व्हेंटिलेटरवरून नॉर्मल वॉर्डमध्ये नेण्यात आलं आणि जेव्हा मी इथे आली त्यावेळेस एक मुलगा माझ्याजवळ हा बसलेला होता, म्हणजे झोपलेला होता. त्याला मी काय झालं त्याच्या आईला सहज विचारलं. त्यावेळेस त्या म्हटल्या, आज 3-4 महिने झाले तो कोमामध्ये आहे आणि डॉक्टरांनी तो नीट होईल की नाही याची सुद्धा गॅरंटी दिलेली नाही. ते खूप माझ्याजवळ रडू लागली. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं आणि माझ्या मुखातून अलगदपणे निघून गेलं की त्याच्या कानामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा. त्यावेळेस त्यांनी लगेच माझ्या जवळ आल्या आणि ऐकलं माझं आणि त्या मुलाजवळ गेल्या आणि त्याच्या कानात श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हटले आणि त्याच क्षणी त्या मुलाने थोडीशी हालचाल केली. ते आईला खूप आश्चर्य वाटलं की एवढ्या दिवसापासून यांनी हालचाल केली नाही आणि आज यांनी हालचाल केली. श्री स्वामी समर्थ मंत्रात एवढी ताकद आहे का? मग त्या ताई स्वामीविषयी मला विचारू लागल्या, काय करावं, कसं करावं. मग मी त्यांना सर्व काही सांगितलं की तारक मंत्राचं तीर्थ द्या, स्वामींची अशी सेवा करा, मंत्र म्हणा, बघा तो व्यवस्थित होईल. आणि त्या दिवसापासून त्याचे सर्व घरचे त्याच्यासाठी स्वामींचा धावा करू लागले. स्वामींचे सेवेकरी झाले, स्वामींची सेवा करू लागले. त्यानंतर 2-3 दिवसातच मला डिस्चार्ज झाला आणि मी घरी आल्यानंतर मला त्या ताईंचा सारखा कॉल येत होता की आम्ही असं करतोय आणि त्याच्या तब्येतीत थोडी सुधारणा होत आहे. डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटत होतं की हे असं घडू शकतं का, कसं काय घडलं, हे तर अशक्य आहे. त्यावेळेस ताई मला सांगू लागल्या की तो आता
थोडा हालचाल करतोय आणि सर्व काही व्यवस्थित आहे. मी ताईंना सांगितलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त तारक मंत्राचं तीर्थ त्याला रोज बनवून देत जा. त्यावेळेस काय झालं ना की ते तारक मंत्राचं तीर्थ, रुद्राचं तीर्थ त्याला रोज देत होते आणि त्याच्या प्रकृतीत हळूहळू खूप छान सुधारणा होऊ लागल्या. सुधारणा झाल्यानंतर तो एकदम व्यवस्थित झाला. त्याने काय केलं, मग तो जेव्हा व्यवस्थित झाला त्यावेळेस तो म्हटला की आई तू काय करत होती ग? मला स्वप्नामध्ये एक लंगूट घातलेले बाबा कंटिन्यू माझ्याकडे येत होते आणि माझ्या डोक्यावरून हात ठेवत होते. ते खूप लंबे होते आणि खूप तेजस्वी होते आणि ते सारखे डोक्यावरती हात ठेवून बाळा उठ, बाळा उठ एवढे शब्द उच्चार करत होते. त्यावेळेस आई म्हटली, अरे बाळा, ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे होते. तू स्वामींच्या कृपेनेच आज बोलू शकत आहे, खाऊ शकत आहे, पिऊ शकत आहे. सर्व काही स्वामींनी तुझं व्यवस्थित केलं आहे. मागच्या जन्मी तू काहीतरी पुण्य केलं असावं, त्याचं फळ तुला स्वामींनी या प्रकारे दिलं आहे. खरंच तू खूप भाग्यवान आहे की स्वामी तुझ्या सोबत आहे. तू स्वामींचा आता खूप सेवेकरी हो. हे जीवन तुला जे मिळालं आहे ते फक्त स्वामी कृपेने मिळाले आहे. स्वामींचं अखंड नामस्मरण कर आणि स्वामींना कधीच सोडू नको, अशी आईने त्याला सांगितलं. त्यानंतर तो घरीही गेला आणि आता त्यांचे घरचे सर्वजण स्वामी सेवेकरी झाले आहेत आणि स्वामींची ते खूप निस्सीम भक्त झाले आणि स्वामींची सेवा करत आहे. त्यांनी देवघर देवारा सर्व काही व्यवस्थित केलं. ते बाळ देखील स्वामींची खूप सेवा करतं. मला जे त्रास झाला तो काहीच नव्हता. आणि हां, एक विशेष म्हणजे मी सांगायचं विसरून गेले की मला कंटिन्यू खूप हाय बीपीचा त्रास होता. मला थोडं काही झालं की खूप बीपी वाढायचा, पण त्या दिवसापासून माझा बीपी हा एकदम नॉर्मल झाला. माझा जो बीपीचा त्रास होता तो समूळ स्वामींनी नष्ट केला. माझंही स्वामींनी चांगलं केलं, त्या बाळाचंही चांगलं केलं. जे घडतं ते खरंच चांगल्यासाठीच घडत असतं. स्वामींची लीला ही अगाध आहे. स्वामी कुणाच्या मार्फत कुणापर्यंत पोचतात हे कधीच सांगता येत नाही. त्या बाळाला स्वामींना नीट करायचं होतं, त्यांच्या सेवेत आणायचं होतं, म्हणून स्वामींनी मला तिथपर्यंत बोलावलं. आणि माझंही नुकसान होऊ नये, माझा वापर करून घेऊ नये म्हणून स्वामींनी माझा देखील जो बीपीचा एवढ्या दिवसापासूनचा त्रास होता तो स्वामींनी पूर्णपणे नष्ट करून टाकला होता. खरंच माझ्या स्वामींची अगाध लीला आहे. मी स्वामींचे हे उपकार कधीच विसरू शकणार नाही, कारण बीपी नॉर्मल होणं हे शक्य नाही. आता मी बिगर गोळीची राहते, पण माझा बीपी अजिबात वाढत नाही. फक्त तारक मंत्राचं तीर्थ, रुद्राचं तीर्थ आणि स्वामी सेवा एवढं जरी केलं ना तरी खूप माझ्यासाठी होत आहे. खरंच स्वामी तुमचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. असा मला आलेला हा छोटासा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. खरंच स्वामी जे करतात ते खरंच आपल्या भल्यासाठीच करत असतात. स्वामींवरती कधीही दोष देऊ नका, स्वामींना कधी रागवू नका. जे होतं ते चांगल्यासाठीच घडत असतं. चला तर मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.